नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज। दिनांक 22 मार्च रोजी पुणे येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। 22 मार्च रोजी वाघोली पुणे येथे रहिवासी असलेल्या प्रीती संजय शिंदे वय वर्ष 24 या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली आहे। सदरील विवाहितेचा पती हा सिन्नर तालुक्यातील सोनारी गावचा रहिवासी असून सध्या तो आई वडील व पत्नीसोबत वाघोली पुणे येथे वास्तव्यास आहे। प्रीती शिंदे यांचा 2 वर्षापूर्वी संजय याच्याशी विवाह झाला होता। शिक्षण चांगले असल्यामुळे प्रीती या WNS कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करीत होत्या, परंतु पतीकडून माहेरच्यांकडून वारंवार पैसे आण म्हणून वाद व्हायचा। प्रीती यांच्या वडिलांनी भरपूर वेळेस पैसे पण दिले तरी वाद काही थांबत नव्हता। सासरच्याकडून त्रास देणं, मारहाण करणे हे नित्यनियमाचे झाल्याने दिनांक 23 मार्च रोजी सकाळी प्रीती यांनी वडिलांना फोन करून माझ्या जीवाला धोका आहे, माझे बरे वाईट होईल, मला येथून घेऊन जा असे सांगितले। त्यानंतर वडिलांनी 1 ते 1.5 तासाने परत कॉल केल्यानंतर फोन लागला नसल्याने वडील धडक पुण्याला पोहोचले। तिथे प्रीतीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता। वाघोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा दाखल केला असून संजय शिंदे यास अटक करण्यात आली आहे। तदनंतर प्रीती यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी संजय शिंदे याच्या सोनारी गावात प्रीती यांच्यावर अंतिम संस्कार केले। काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु गावातील पोलीस पाटलांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आले। दिनांक 24 मार्च रोजी सकाळी संजय शिंदेचे नातेवाईक व प्रीती यांच्या माहेरच्या नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर प्रीती यांच्या नातेवाईकांनी सिन्नर पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस करीत आहेत। डेज न्यूजसाठी संकल्प भालेराव, सिन्नर। प्रीती संजय शिंदे माहेरची मोहन त्यांची मुलगी होती। पुण्याला दिले डिसेंबर 2019 लग्न करून दिलं, 10 तोळे सोनं दिलं, एकुलती एक मुलगी दिली, एवढं फर्निचर दिलं, एवढं जोरात लग्न केलं, पण तरी लग्न झाल्यापासून सारख्या कटकटी, मोठं पॅकेज पाहिजे म्हणे, मोठं पॅकेज पाहिजे त्याला, सारखं म्हणायचं तुला कमी पॅकेज आहे, कमी पॅकेज आहे, सारख्या कंपन्या बदलायला लावायचं, रात्री शिफ्ट काम करायला लावायचं, 3:30ला पोगी घरी यायची, तर तिचे सगळे लाड पुरवायचो आम्ही, तिला जे नाही ते घेऊन द्यायचो। फ्लॅट मागत होता सारखा, सगळं नातेवाईक पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन द्या म्हणे मला। सगळं नातेवाईक सासू तर सारखी टॉर्चर करायची, हे काम केलं नाही, ते काम केलं नाही, असं कर तसं कर, क्षणाला तिला रडवायची। त्या मुलीने याच्या पहिला तुम्हाला कळवलं होतं काही फोन वगैरे करून? वारंवार सांगायचं, तो तिला येऊनच देत नसायचा। तो तिला म्हणायचं तू गेली का तिला येऊन नाही देणार, तू जायचं नाही माहेर, सुट्ट्या बी नाही राहती, तुझे काम महत्वाचं आहे, तुझं काम महत्वाचं आहे। आतापर्यंत काही पैसे वगैरे दिले तरी द्यायचे ना, असे कपड्याला त्यांना पैसे, कपड्याला त्यांना लॅपटॉप घेऊन 10-15 दिलं होतं, लॅपटॉप घेऊन दिलेलं, तिचा लॅपटॉप तोच वापरतो। तिच्या पप्पाच्या नावे शेती आहे, ती सारखे म्हणायची शेती नावावर करायला लावा, नाहीतरी ते शेतीचं त्याचं मालक तीच होती, पुढे आणि हे जे लग्न जमवलं ना त्यांनी पूर्ण कटस्थान करूनच जमवलेलं होतं, कारण त्या प्रॉपर्टीवर त्यांचा ऑलरेडी डोळा होता आणि त्यांना माहिती होतं हे सगळं की ह्या मुलीचंच आहे बा, जमवणाऱ्यांना सगळं माहिती होतं। भाऊसाहेब रामचंद्र माळोदे त्यांनी लग्न जमवलं ना, आता ते उलट म्हणते त्यांनी पोरगी लहानची मोठी होताना बघितली सारी, परवा दुपारी घडली, परवा दुपारी फोन करून फोन केला तिच्या पप्पांना की मला घ्यायला या म्हणे, मला खूप त्रास आहे म्हणे, नाहीतर फोन केला त्यांनी, पप्पा मला त्यानेच 1-1.5 तासात काहीतरी केलं, तो कंपनी पळून गेला, तिचा फोनच लागना, मग त्यांनीच काहीतरी केलंय तिच्या नवऱ्याने, तेच निघून गेलेले बाई। ती फोनवर सांगतच होती की माझ्या जीवाचं काहीतरी होईल म्हणे, मला इथून घेऊन जा असं। मैतीला आले नाही, राखेला आले नाही, दवाखान्यात थांबले नाही, गायबच झाली, पळून गेले। तिला नाही, राखीला नाही, कशी असं झालं। त्याचं नाव संजय सकाळी शिंदे, पुण्यात सिन्नर, वाघोलीला राहतात, इथले सोनारीचे पण वाघोलीला राहतात पुण्याला। सध्या ते आई वडील इकडे नाशिकला राहतात आणि तिचे मिस्टर आणि तीच पुण्याला राहायची। नाही ते बी लग्नासाठी गेलो होते, चौघं राहतात ते एकत्र, त्यांनी पण लग्न झालं तशी म्हणजे त्यांचे काही ना काही चालूच होतं। आमच्या मते कुटुंबियांकडून एकच मागणी आहे का आमची एकुलती एक मुलगी असून तिचा एवढा मानसिक छळ व्हायला नव्हता पाहिजे। आम्ही वारंवार त्यांना मागितले तेव्हा पैसे अवेलेबल करून दिले असताना त्यांना असं वाटायचं की एकुलती एक मुलीच्या वडिलांनी सगळं माझ्या नावावर करून द्यावा, असं असून पण ते मुलीचा मानसिक छळ काही त्यांचं थांबत नव्हता। त्यांना काय फ्लॅट घ्यायचा होता, त्याच्यासाठी वारंवार पैसे मागणी करत होते,
पण आता पैसे आज नाही नंतर देऊ असं करीत करीत आम्ही तिला समजून सांगत होतो का आज ना उद्या आपण हा मॅटर करू व्यवस्थित. पण आता तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि तिच्या वडिलांना अगोदर फोन पण आला होता का मला असा त्रास देत आहे, पैसे दिले तर ठीक, नाही तर मी तुझं काही पण करील. आणि त्याच्यानंतर तिचा फोन लागलाच नाही, म्हणजे फोन स्विच ऑफ होऊन गेला. आता आमचं एवढीच मागणी आहे आमच्या मती कुटुंबियांची आणि आडगाववासियांची का अशा निर्दोष मुलीला आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला ते पोलिसांनी योग्य तो शिक्षा द्यावी ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. मुलीचे सासरे रिटायर्ड पोलीस असल्यामुळं ते आमच्या सर्व नातेवाईकांना पूर्ण गर्दीमध्ये असं दम देऊन गेले की तुम्हाला काय करता येईल ते करा, आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे पोलिसांकडे आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्या खूप ओळखी असतील काही असतील पण आम्हाला योग्य न्याय द्यावा याची आमची नम्र विनंती तुमच्याकडं. आणि जे मध्यस्थी माणसं आहे माळोदे अंत्यविधी गोड्याच्यात करून घेतला का आम्ही पण म्हणतो दादा आमचं गेलं आहे आता करून घेऊ, पण ते नंतर राखेच्या दिवशी म्हणता का तुमच्या मुलीला असा मानसिक त्रास हे होतं, आजार होता तुमच्या कुटुंबाला, पण याच्यात आमची चौकशी करावं कोणाला आजार आहे आणि कोणाला नाही. मुलगी चांगल्या जॉबला होती लहानपणापासून आणि कशी काय तरी त्यांनी असं आरोप केला बा या मधल्या माणसांनी आरोप केला. जास्तीत जास्त ज्यांनी जमावलं जास्तीत जास्त त्याला पण झाली पाहिजे. नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज.